हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली. पहिले डबल बंद करते कारण लय वाजत होते. आणि आज माझे मम्मी पप्पा येणार आहे कारण बाबांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे. तर बाबांना भेटायला यायचं राहिलं होतं. तर बाबांना भेटायला येणार आहे. तर आमची चालली सकाळी सकाळी स्वयंपाकाची तयारी. ते तर काही जेवण नाही येते त्यांना म्हटलं, पण त्यांना तसंच मामाच्या घरी पण जायचे माझ्या. तर ते तिथंच जेवणार आहे. बघू काही नाश्ता वगैरे करू. आता ते येतीलच, लवकरच येणार आहे, त्यामुळे नाश्ता वगैरे करू. आता मस्त मी चहा घेते आणि माझ्या स्वयंपाकाला लागते. तर आमचा स्वयंपाक तर झालेला आहे. इथं मस्त डांगर बनवलं आहे आणि मम्मी त्याला नाश्ता बनवायचा आहे. तर आता त्यांनी इथं शिऱ्याची प्रिपरेशन करून ठेवली आहे आणि मी पण पोह्यांचं चिरून वगैरे ठेवलं आहे. आता कांदा वगैरे परतून ठेवते, तोपर्यंत ते पण येतील. मग लगेच पोहे परतून घेऊ आणि मस्त सगळेजण नाश्ता करू. सुनील गेले होते चक्कर मारायला. आज पप्पा ते दादाची गाडी घेऊन आली, त्याच्यामुळं हे कशी कशी चालली, पळली का? हा का? हा ना, जा ना. काही रे काही रे इकडे इकडे. हां, मम्मी पप्पा नाव सांगा बरं का तुमचं. चला, मम्मी पप्पा चालले आता. तर आज मम्मी पप्पा आले होते आणि आम्ही सकाळी त्यांच्यासोबतच नाश्ता केला, पोहे आणि शिरा. त्यामुळं आम्हाला एवढी भूक नव्हती. तर आत्ता जरा भूक लागली तर आम्ही चाललो आहे जेवायला. तुम्हाला मूवी बघायला जायचं काय झालं? शिवाजी महाराजांचा मला नाही सांगा. हां, एखादं म्हणते बायकुल घेऊन जाईल मी. पटकन मोबाईल झाला नाही घेऊन. काय करू? नाचा नाचा. काय बोरिंग ब्लॉग आहे तुझं हे. काय टाइमपास घरचेच अशी म्हणायला लागले तर बाहेरचे काय म्हणते? नुसतं बारीक बारीक तोंड करून गुणगुण करीत राहते त्या मधमाशीवाणी. तुम्हीच नीट माही सांगा बोलती नाही म्हणून. तुम्ही जर चांगलं बोलले ना तर चांगले ब्लॉग होते. तुम्ही जबाबदारी एक मी का? ऊन एवढं जास्त पडायला लागलं आणि त्याला सुद्धा मीच जबाबदारी. हां, सगळ्याला तुम्ही जबाबदारी. ते कुत्रे पाकिटी चांगले घेतले, त्याला पण मीच जबाबदारी. कारण मी दादाला म्हणलं त्यांना हाणू नका, तिथं बसू द्या. मी बरं झालं बसते दुसरे गारव्यात. त्यांच्यासाठीच तर बांधले. हो, तुम्ही आले कॅमेरामॅन बनवलं ना मला. कसं पडत नाही तशी कामच चालते. मग दिलं मोबाईल तुम्ही हातात तर पटकन. बरं हो, चला. लय कांटा येतो महिन्यावर मग ब्लॉग शूट करायचा. हो, हे पाहिले का सूर्य किरण कशी दिसते आभाळ आल्यामुळं? हे बा, असे पट्टे पट्टे दिसते. आमची झाली स्वयंपाकाची वेळ आणि आज आम्हाला बनवायचा आहे कुरडईचा भुगा, पुरणपोळी आणि रस तर बनवून ठेवला आहे मी. आणि त्या दिवशीचं थोडंसं पुरण होतं, तर पुरणपोळ्या बनवायच्या आणि त्याच्यासोबत तिखट म्हणून कुरडईचा भुगा. आणि त्यात आमचे थोडेसे नाराज झाले कारण त्यांना जे पाहिजे होतं ते बनवलं नाही. म्हणजे असं नाही, त्यांना जे पाहिजे होतं ते म्हणते का त्या दिवशीच्या पुरणामध्ये तुम्ही आज बी पुरणपोळ्या करते, म्हणजे तुम्ही पुढचा विचार का करते? आता ते उरलं म्हणून ना, असं थोडी नाही का एक्स्ट्रा 2-3 दिवसासाठी बनवून ठेवलं. ते उरलं म्हणून आम्ही बनवतोय. त्याला त्या गोष्टीचा राग आलाय. ते म्हणते तुम्ही सकाळची भाजीचं संध्याकाळी काहीतरी करताय, कारण फेकून नाही दिलं पाहिजे एवढं. पण असं जर त्याचा चांगला उपयोग होत असला तर काय अडचण आहे. त्यामुळं पण आता काय करणार, आमच्यांना त्या गोष्टीचा खूप राग आलेला आहे. आणि ते म्हणे की आता इथून पुढं मी तुम्हाला सांगणारच नाही की काय बनवायचं हे. ते 2-3 वेळा बी असं म्हणलेले, पण ह्यावेळेस तर त्यांनी प्रण घेतला आहे, मी सांगणारच नाही म्हणे. आता तुम्ही मला चेष्टावर घेऊन राहिले. म्हणलं ठीक आहे. आता मी ना आता थोडंसं शांत बसले, कारण कसं आहे ते थोडे तापलेले. जेव्हा ते शांत होतील तेव्हा आम्ही दोघी थोडं तापू. तर चला, बाहेर काय चांगलं आहे. इथं दोन्ही दादांची कॉम्पिटिशन चालू होती, नारळ कोण आधी फोडणार.
तर या दादांचं नारळ आधी फोडून झालेलं आहे आणि तिकडं मोकळं व्हायचंय मी सगळं सोडून तुला धर. हा म्हणजे सोडून ठेवलं. हा. देसी जुगाड. मी पाहिली ना चढ स्ट्रॉ नव्हती म्हणून फिल्टरची नळी. गरम लागते पाणी. आमच्या घरचे नारळ आहे आणि त्याचं पाणी कसं आहे दादा? पाणी गोड आहे का? पाणी कसं आहे? पिऊ दे ना मला पाणी. नाही मला पिऊ घ्यायचं. भाई स्ट्रॉ देखो हमारी कितनी सीधा नली डाल दी इसके अंदर. अरे मग त्याला काय मम्मीचं डोकं आहे प्लास्टिक फक्त ती येतं. ती तर सरळ राहती, येतो वाकडी तिकडी. ते नाही का, ते काय राहतं हुक्का बिक्का, ते त्याची नळी कशी राहती तर तशीच नळी वाटू राहिली ती. गरम पाणी असून आधीच मला राहील. फ्लेवर येतोय. साबणाचं. मग तिथं धुण्याचं पाणी जातं ना म्हणून पुढं इथं म्हणू का नारळाला वॉशिंग पावडर निरमा. गोड लागते का? नाही थोडंसं. किती पाणी हे काय किती जड आहे पा? फुल भरलेलं आहे. हा त्याला आहे ना त्याला खाली ठेवून दे. हा आत्याच्या तोंडात आहे ना सारखं असं पायल पायल लावत, म्हणजे माझं येतं कधी त्यांचं येतं. आता दोघींची सवय झाली त्याच्यामुळं आत्याच्या तोंडात तसं नाव येतं, कधी कधी पायल. आणि तेवढीच आमची हे बी तिथंच राहते. हे काय म्हणते? तुम्ही काय म्हणते हो मग? खरं सांगा, खरं सांगा. आता दादा आले म्हणून तुम्ही घाबरू नका लगेच. आता तुम्ही पायल म्हणलं जाऊ, हे तुम्हाला काय म्हणणार होते? तो म्हणणार आता माझ्या बायकोवर तो प्रेम पाहिले त्याला तिथं ऐकलं ना त्याच्यामुळे त्याला असं झालं असं काय. दादा हे म्हणते आत्यासारख्या पायल पायल म्हणत्या, म्हणजे माय बायकोवर आत्याचं प्रेमच नाही. अरे तीनदा पायल म्हणली. कोणाला श्रुतीला का? हा अगं तू लग्न झालं तर किती वर्ष आहे? तेच ना. मग ते एवढं किती वर्ष नाही, मी त्याच वर्षी आले. आमचं लग्न झालं तर किती वर्ष? 2 वर्षांनी. 2 वर्ष तिची प्रॅक्टिस झाली ना पाहिलं पाहिजे. बरोबर आहे. नाही, मला काही प्रॉब्लेम नाही, त्यांना प्रॉब्लेम. हा तेच ना. मग आता चालली चेष्टा खोटं खोटं आता आम्ही चेष्टाच म्हणतोय ना हो, तुमच्यासारखं आम्ही सिरियस नाही ना म्हणती लगेच कोणती गोष्ट. आता ते काय म्हणते पटापट नाव येतं टपकन तू हा. तू नावच मला लवकर नाही येत. मी म्हणते, कुठे गेली कुठे गेली मग त्याच्याकडे लवकर श्रुतीची आहे ना, आता काय करू. तर सगळं काम आवरलंय, आत्ताच मस्त जेवण झालं, सगळे भांडे वगैरे. आणि उद्या आम्हाला बनवायचे डोसे. तर इथं 3 तुम्हाला भांडे दिसत असेल, तांदूळ, डाळ आणि पोहे. तर उद्या संध्याकाळी आमच्यांना जरा डोसे खाण्याची इच्छा आहे, तर ते बोलले डोसे बनवा, म्हणून आत्ता ते भिजू घातले. उद्या सकाळी मिक्सरमधून बारीक करत दे, दिवसभर ते फर्मेंट होईल, मग संध्याकाळी डोसे बनवू. उरलंच तर परवा इडली पण बनवू.